नमस्कार, मी प्रशांत कदम. उद्धव ठाकरेंचे खासदार त्यांना सोडून जाणार का? लोकसभेची निवडणूक होऊन आत्ता कुठं 2 वर्ष झालेली आहेत आणि तरीसुद्धा दर 2-3 महिन्यांनी ही चर्चा माध्यमांच्या मध्ये डोकावत असते. आणि आता एकतर तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत जे झालेलं आहे, त्याच्या आधी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या खासदारांच्या बाबतीत जे झालं, त्याच्यानंतर पाठोपाठ अजून एक धक्का शिवसेनेला बसणार का याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरताना आपण बघतो आहे. 2022मध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झालेलं होतं, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही हे करतोय असं तेव्हाच्या सगळ्या त्या लोकांनी सांगितलेलं होतं. आता पुन्हा 3-4 वर्षानंतर अजून कोणाच्या विचारांचा वारसा पुढं नेणार आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे. पण ज्या खासदारांचं मूल्यमापन त्यांच्या सगळ्या कामगिरीवरनं व्हायला पाहिजे, अचानकपणे दर 2-3 महिन्यांनी हा विषय जो आहे तो माध्यमांच्या मध्ये का चघळला जातोय, याची पण खरं तर चर्चा होणं आवश्यक आहे. आणि म्हणून या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार हेमंत देसाई सर आहेत. सर, खरं तर म्हणजे 2022ला जे सगळं झालं ते आपण बघितलेलं आहे आणि तरीसुद्धा लगेचच आत्ता 2 वर्षामध्येच पुन्हा ही चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे ज्यांना जायचं होतं ते तेव्हा गेलेले आहेत. आमदार फुटले, खासदार फुटले, पक्ष अगदी धनुष्यबाणासहित एकनाथ शिंदेंच्या हवाली झाला. तरीसुद्धा अजून असं काय उरलं आहे की सातत्यानं अशी पक्षफुटीची आणि कोण इकडून तिकडे जातोय याचीच चर्चा व्हावी आपल्या राजकारणामध्ये? म्हणजे खरोखर असं एक किळसवाणं राजकारण दिसतंय सगळं. अतिशय गलिच्छ आहे. आणि मला आठवतं की एक बेईमान नावाचा चित्रपट आला होता 1970च्या दशकात मनोज कुमारचा. हां. आणि त्यामध्ये ना इज्जत की चिंता ना फिकर करो अभिमान की, जय बोलो बेईमान की, जय बोलो बेईमान की असं गाणं होतं. हां. टायटल सॉन्ग होतं. ते खूप लोकप्रिय झालं होतं. आता गंमत अशी आहे की याची पहिल्यांदा याचा निषेध केला पाहिजे. कोणी म्हणजे तुम्ही या पक्षाच्या लोकप्रियतेवरती, ब्रँडवरती, बाळासाहेबांच्या नावावरती, उद्धव ठाकरेंच्या नावावरती, ज्यांनी अनेक सभा घेतल्या आणि उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेमुळे किंवा त्यांच्या ब्रँड इमेजमुळे त्यांना मिळालेल्या सहानुभूतीमुळे मुख्यतः शरद पवार आणि काँग्रेसलाही फायदा झाला आणि यांनाही फायदा झाला. तुम्ही लक्षात घ्या, 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 7 एकनाथ शिंदेचे, 9 भाजपचे आणि तेवढेच उद्धव ठाकरेंचे आहेत. म्हणजे एका महाशक्तीसमोर बरोबर कुठल्याही साधन संपत्ती नसताना, लोक नसताना, मीडिया नसताना, चिन्ह नसताना, नाव नसताना, नवीन मशाल हे सुद्धा त्यांना चिन्ह घ्यायला लागलं. या सगळ्या सकट त्यांनी अत्यंत प्रतिकूलतेमध्ये प्रकृतीची तेवढी साथ नसताना देखील यश मिळवलं होतं. आता जे लोक जाऊ इच्छितात याच्यापैकी ऑपरेशन टायगर समजा असं म्हणा की यशस्वी झालं, तर आपल्याला असं म्हणावं लागेल की आत्ता अगोदरचा जो लॉट गेला होता त्यांना गद्दार गद्दार म्हणणारे हेच होते की जे जाणार आहेत. खरं. मग त्यांना आता ते जे म्हणजे काय म्हणतात, नवे जुने म्हणतात ना, काँग्रेसमध्ये पूर्वी अशा प्रकारची चर्चा असायची, निष्ठावान आणि नवे, तेव्हा नवे जुने हा संघर्ष. अशापैकी म्हणजे जुने गद्दार आणि नवे गद्दार अशा प्रकारचा हा संघर्ष आहे. आणि गंमत अशी की या सगळ्या याच्यामध्ये जी काही कारणं सांगितली जातात की आता 4 जण का नव्हते त्यामध्ये, त्यापैकी ओमराजे यांचा मुलगा आजारी होता. पण लगेच दुसऱ्या दिवशी ते आज कोर्टाच्या त्यांच्या केसमध्ये मात्र हजर आहे. त्यांना त्या एका पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यासंबंधी की तुम्ही आता तुमची काय भूमिका आहे, त्याबद्दल ते काही बोलले नाहीत. फक्त कोर्ट केस जी आहे माझी ती 19ला किंवा 20ला असेल. आणि मग त्यांना विचारलं की तुम्ही त्या सभेला असणार का षण्मुखानंदच्या, त्यालाही त्यांनी उत्तर दिलं नाही. 19 जूनला ती 19 जूनला 60 वर्षाचा पक्ष होणार आहे, जो बाळासाहेबांचे बाळासाहेबांचे विचार आम्हाला प्रेरणा आहे असं म्हणणारे लोक बाळासाहेबांच्या मुलाला, नातवाला जर पूर्णपणे त्यांचा विश्वासघात करत असतील तर कसलं काय म्हणायचं याच्याबद्दल. म्हणजे गोष्ट अशी आहे की 2 वर्षापूर्वी तुम्हाला सुचलं नाही का ते असं. आज तुम्हाला अशी काय बुद्धी झाली, दुर्बुद्धी, की आज अचानक सोडावं असं वाटते. मग 2 वर्षापूर्वी तुम्ही तिकीट मागताना माझं काय म्हणणं होतं, लॉजिकली आपण विचार करू, तेव्हा तुमच्या लक्षात आलं नाही का की बाबा आता आपल्याला फंड मिळणार नाहीये. कारण त्याच्या अगोदर शिंदे आणि अजितदादांमध्ये फंडांवरनं मारामारी झालेली होती. मग तेव्हा तुम्ही का ठरवलं, तेव्हाच जायचं होतं ना.
शिंदेंबरोबर हो. शिंदेंबरोबर न जाता तुम्ही इकडे सगळे बेनिफिट मिळवले आणि हे जे आहेत आत्ताचे त्यापैकी सगळेच जर काही कर्तृत्ववान आहेत असं म्हणण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे यांच्या नावावरती मोठ्या प्रमाणामध्ये यांना मतं मिळालेली आहेत, हे नाकारण्याचं कारण. ओमराजे या एक अपवाद करायला लागेल. ओमराजेंची लोकप्रियता नक्कीच आहे. गेल्या वेळी महापुराच्या वेळी त्यांनी ॲक्च्युली उडी टाकून खूप काम केलं होतं आणि त्यांचा एकूण जर मी मला माहिती आहे की लोकसभेमध्ये सुद्धा ते आपल्या मतदारसंघापुरता म्हणजे मर्यादित म्हणजे जास्त विचार केला पाहिजे तेवढाच विचार करतात, पण मतदारसंघातल्या लोकांशी सतत त्यांचा संपर्क असतो. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेले ओमराजे होते सगळ्या महाराष्ट्रात. पहिले कोण होते? पियुष गोयल होते. बरोबर. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची लोकप्रियता मोठी आहे, अर्थात त्यांना पक्षाचंही बळ मिळालं. पण बाकीच्या लोकांनी जी कारणं सांगितली, संजय देशमुख काय म्हणाले की त्यांच्या मुलीचं लग्न आहे, दुसऱ्या दिवशी ते प्रतापराव जाधवांकडे जातात. तिथे काय निमंत्रण पत्रिका द्यायला गेले होते का? ते गेले कुठे? दिल्लीत दिल्लीत गेले ते. आणि मग प्रतापराव काय म्हणाले की आम्ही शेजारचे मतदारसंघातले आहोत, आमचे जुने संबंध आहेत, आमचे मैत्रीचे संबंध आहेत. त्याच्या अगोदर नागेश आष्टीकर भेटले होते, तेव्हा सुद्धा ते म्हणाले की आमचे फार जुने संबंध आहेत, आम्ही एकाच पक्षामध्ये होतो असं ते म्हणाले. मग गंमत अशी की नागेश आष्टीकर ज्यांच्याशी उद्धव ठाकरे बोलले, त्या उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं की आपण हे आत्ता बोलतो आहे, तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगा की मी पक्षाशी एकनिष्ठ आहे वगैरे वगैरे. आता याचा व्हिडिओ, हे जे सांगत होते याचा व्हिडिओ करण्याचं काय कारण होतं नागेश आष्टीकरला? बरोबर. ही सूचना खरं प्रायव्हेट होती, ती त्यांनी पब्लिक केली. माझ्या मते हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरे एक प्रकारे बघा, तुम्हाला विधानसभेतलं भाषण जे आहे त्यांचं, त्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आधी की तुमचा पिंड राजकारणाचा नाही आहे. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले खरं आहे तुम्ही म्हणताय ते, माझा पिंड म्हणजे राजकारणातले जे काही चालूगिरी असते तो त्यांचा स्वभाव नाही आहे. हे मात्र लोक सगळे एक जात म्हणजे बहुतेक लोक हे सगळे चालू आहेत. याच्यामध्ये दोघांबद्दल अजिबात आपण शंकाच घेऊ शकत नाही. एक अरविंद सावंत आणि अनिल देसाई, ते अत्यंत निष्ठावंत आहेत. अनिल परब म्हणजे आता त्यांचा इथे प्रश्न नाही, अनिल परब जाण्याची शक्यता. म्हणजे आजच्या सगळ्यात चर्चा सगळ्यात महत्त्वाचं आहे की कालची चर्चा आज आणखीन पुढे गेली. त्याच्यामध्ये कृपाल तुमाने असं म्हणाले की 16 आमदार सुद्धा जाणार आहेत अजून, म्हणजे 20 पैकी 16 आमदार, 2/3 असं ते म्हणाल्यामुळे त्याची चर्चा आज आहे. म्हणजे आमदार सुद्धा गेल्यावरती मग समजा झालं तसं तर यांना ते शिल्लक सेना म्हणून कुत्सितपणे म्हणण्याची संधी प्राप्त होणार आहे. आणि हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण असेल की यांची हवस किती आहे, मी काय पाहिजे त्यांना. आता सगळेच पक्ष संपवायचे आहेत का त्यांना? फारच गंभीर प्रश्न आहे. पण त्याच्या आधी म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये जे राजकारण आपल्याला महाराष्ट्रात दिसलंय त्या दृष्टीने मला थोडंसं म्हणजे या सगळ्या घडामोडींच्याकडे एक वेगळ्या अँगलनं असं पण वाटतं की आपण गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस या संघर्षाची खूप चर्चा केलेली आहे. म्हणजे मागच्या वेळी सुद्धा आपण जो इंटरव्ह्यू केला होता त्याच्यामध्ये शिंदेचे लोक असं म्हणत होते की भाजपनं आमचं आता म्हणजे मुंडकं छाटायचं बाकी ठेवलेलं आहे. मला काय वाटतं की जर शिंदेचे खासदार उद्धव ठाकरेंचे जर अजून खासदार फुटले आणि ते शिंदेंना जॉईन झाले तर अर्थात शिंदेची ताकद वाढणार. आणि हे सगळं जर इथं महाराष्ट्रातले भाजपचे श्रेष्ठी देवेंद्र फडणवीस होऊ देणार असतील तर मला असं वाटतं की मग फडणवीस जे सांगतात की आमच्यामध्ये काहीही वितुष्ट नाही आहे ते मानायला मी तयार आहे. म्हणजे जर असं झालं तर मग आपण एका गोष्टीवरती विश्वास ठेवूयात की खरोखर यांच्यामध्ये का नाही आहे. पण जर काहीतरी असेल तर कशाला एकनाथ शिंदेची ताकद आता ते वाढवतील या सगळ्या ह्याच्यामध्ये? कारण शेवटी बार्गेनिंग पॉवर जी आहे ती या आकड्यांवरती असणार आहे. आणि ऑलरेडी तिकडं TMC फुटली आहे, आम आदमी पक्ष फुटला आहे. त्या अर्थानं सरकारच्या स्थिरतेला काही वर धोका नाही आहे. आज असं दिसतंय त्यांची स्ट्रॅटेजी की 362 त्यांना खासदार पाहिजेत 2/3साठी. मी बहुमत डिलिमिटेशनचं बिल हवं आहे, डिलिमिटेशनचं आहे, नारी बंधना जे आहे ते, आणखीन काही विधेयकं त्यांना अत्यंत त्यांना मनाला लागलेलं आहे की कधीच पराभव होत नाही. जसं शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी मागे घ्यायला लागल्यामुळे मोदीजींना अत्यंत म्हणजे त्यांचा अभिमान चिरडला गेला त्यामध्ये. तशा प्रकारचा अभिमान चिरडला गेला यावेळी आणि यांना चांगला धडा शिकवायचा असं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यासाठी म्हणून मग तृणमूल काँग्रेसची तर मदत आहे,
तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला आम आदमी पक्षाचा, हो. शिवाय DMK सारखा पक्ष जो आहे ज्याला काँग्रेसने दुखावलेला आहे, हो. आणि त्यामुळे ते जर आले आणि ज्या पद्धतीने नवीन पटनाईक वेळोवेळी मदत करत होते, हो. किंवा चंद्रशेखर राव, हे आपले तेलंगणचे तेलंगणाचं ते मदत करत होते ज्या प्रकारे, किंवा जगनमोहन रेड्डी क्रायसिसच्या वेळी मदत हो. करत होता, तशा प्रकारे काही जणांची जर मदत घेतली तर त्यांना उपयोग होईल. दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे की 16 खासदार लोकसभेमधले हे तेलुगू देसमचे आहेत, हो. म्हणजे नंबर 2 ती पार्टी आहे. हम्म. 12 खासदार लोकसभेतले हे नितीश कुमार यांचे आहेत, आणि दोघांचे राज्यसभेत 4-4 खासदार आहेत. पण आता ती NCP मोठी होईल, नॅशनल सिटीजन्स हां, पार्टी. ती मोठी म्हणलं, पण ती कसे आपण म्हणू की ती भाजपच्या कृपेवर जगणारा पूर्णपणे पक्ष आहे. खरंय, खरंय. भाजपने निर्माण केलेला पक्ष आहे. हो. कारण ओमप्रकाश बिर्ला यांना शेल कंपनी हा शेल कंपनी ती. आता एकनाथ शिंदेना जर 7+ हे जर 6 जर मिळाले तर 13 आकडा होतो. आणि जर आपण बघितलं तर याचा अर्थ चंद्राबाबूंच्या नंतरचा आकडा यांचा होतो. 12 यांचे आहेत, जनता जदयुचा आहे. आणि आज जर बघितलं तर नितीश कुमार यांचं करिअर संपत आलेलं आहे त्या अर्थाने. त्यामुळे एकनाथ शिंदेचं तिथे वजन वाढेल. एकनाथ शिंदेची इच्छा अशी आहे की आता कॅबिनेट एक्सपान्शन जे होणार आहे त्या कॅबिनेट एक्सपान्शनमध्ये त्यांना श्रीकांत पाटीलला तर श्रीकांतला मुलाला तर करायचंच आहे, त्याच्याशिवाय अजून एक जो त्यांचा माणूस जो कॅबिनेट रँकला जाऊ शकतो या एक्सपान्शनमध्ये, त्यासाठी त्यांचं प्रयत्न चालू आहे. तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांचं वजन वाढणार आहे. तुम्ही जे म्हणताय की त्यांचा स्टॉक का वाढून देईल, पण आता हे जर दिल्लीवरनं आलेलं आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही ती विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी म्हणून ही स्ट्रॅटेजी आवश्यक आहे, तर या इथं ते कदाचित त्यांची अशी स्ट्रॅटेजी असेल. आणि कदाचित फडणवीसांना हे मान्य नसेल, पण फडणवीसांच्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी होत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे चालू असताना काल लगेच गणेश नाईकांनी जे काही केलं की बघा एकनाथ शिंदेंवर ज्या प्रकारे हल्ला चढवला, त्याचवेळी कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्यांचा उल्लेखही नाही आहे. आणि त्यामुळे नरेश म्हस्के म्हणाले की यांचा पक्षच स्वतंत्र पक्ष आहे, एक आहे गणेश नाईकांचा. म्हणजे हा बघा योगायोगाचा भाग आहे का कोणी सिग्नल केल्यामुळे गणेश नाईकांनी ही टोकाची भूमिका घेतली मला माहिती नाही. पण एक प्रकारे असं चाललं आहे की शिंद्यांना या ना त्या प्रकारे त्रास देण्याचं काम, दाबण्याचं काम एकीकडे चालू आहे, आणि तिकडे दुसरीकडे दिल्लीवरनं वेगळेच संकेत मिळतात. म्हणजे हा शहकाटशाळाचं राजकारण भाजपच्या अंतर्गत सुद्धा चालू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके. म्हणजे 2022ला जेव्हा बंड झालं तेव्हा किती मोठ्या प्रमाणामध्ये आमदार फुटले आणि खासदार फुटले हे आपण बघितलेलं होतं. आता त्यातले जे टिकून राहिले होते कदाचित त्यांची काही स्थानिक लेवलची समीकरणं पण असतील. म्हणजे आता ज्या संजय जाधव, बंडू जाधव यांचं नाव येते, परभणीमध्ये मराठवाड्यामध्ये तिथं कट्टर म्हणजे धनुष्यबाणाची एकूण प्रतिमा होती, शिवसेनेची होती, आणि तिथं जो फुटतो तो परत निवडून येत नाही असं सुद्धा एक इतिहास होता. म्हणजे प्रत्येकानं आपल्या आपल्या स्थानिक मतदारसंघाचा पण तिथं विचार केलेला असणार आहे त्यावेळी. आता 2 वर्षात असं काय झालं की ज्याच्यामुळं आता पुन्हा हे फुटत आहेत? म्हणजे हा प्रश्न म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून आपण महाराष्ट्रामध्ये फक्त पक्षफुटीची चर्चा करतोय. हे इकडून गेले, ते तिकडून गेले, तर या सगळ्यामध्ये जे प्रश्न आहेत आपले ते हरवत आहेत. म्हणजे हे असं राजकारण 100% हरवत आहेत. म्हणजे आज जर आपण बघितलं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की शेतीचा प्रश्न आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आणि दुसरीकडे पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये पाणी कपातीचं संकट आहे. अशा वेळी या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे. आज ट्रॅक्टर मोर्चा अंबादास दानवेंनी तिकडे काढलेला आहे, संभाजीनगर मराठवाड्यामध्ये काढला मोर्चा, मोठा मोर्चा काढला. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे का होते, तुम्ही जे म्हणाल की बंडू जाधवांनी का केलं. एक मला असं वाटतं की आपण खरं म्हणजे अजून गृहीतच धरतोय, म्हणजे ते फुटणार आहेत नाही हे आपल्याला माहिती नाहीये. 19 तारखेला होईल, आणि म्हणजे कुठल्या एका बाजूनं नाहीये, आपण एकूणच सगळ्या राजकारणाची चर्चा करतोय इथं. मला असं वाटतं की ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या किंवा नगरपालिकांच्या झाल्या, त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी त्याच्यातनं अंग काढून घेतलं आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला मुंबई महापालिकेवरती लक्ष द्यायचं आहे. एक प्रकारे असं झालं की त्यामुळे
मुंबई वगळता जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांना तुम्ही त्यांच्याशी एक डायलॉग या निमित्ताने साधला जातो, त्यांना त्यांच्या निवडणुकांमध्ये इन्व्हॉल्वमेंट तुमची, तर तुम्ही एक प्रकारे त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं बघा, कारण माझं इथे स्टेक्स जास्त आहे. त्यांची उद्धव ठाकरेंची ताकदच कमी झाल्यामुळे त्यांनी ही स्ट्रॅटेजी केली असेल. पण एक प्रकारे आपल्याला आपल्या बाळावरती सोडून दिलं आहे का अशी कदाचित भावना झाली असेल. पण माझं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरेंनी जास्त फिरायला पाहिजे, आपण म्हणतो जास्त कार्यक्रम घेतले पाहिजे सातत्याने, आदित्य ठाकरेंनी घेतले पाहिजे किंवा अन्य लोकांवरती जबाबदारी सोपवली पाहिजे. भास्कर जाधवांसारखा जो नेता आहे, जो ग्रामीण भागातला आहे आणि जो अत्यंत भक्कम नेता आहे, असे नेते त्यांच्याकडे जे आहेत त्यांचाही उपयोग करून घेतला पाहिजे ना. आज जर बघा तुम्ही, आज तुमच्याकडे मुळातच माणसं कमी आहेत, अशावेळी ग्रामीण चेहरा म्हणजे अंबादास दानवे चांगलं काम करतात म्हणजे लढाऊपणे. जे काही नेते मोजके आहेत त्यांना सातत्याने कार्यक्रम देऊन काही ना काही तुम्ही केलं पाहिजे. आता साधी गोष्ट आहे की नीट परीक्षेच्या संबंधी काँग्रेसने आंदोलन केलं. आपण इतके दिवस म्हणतो की काँग्रेस काहीही करत नाही, पण काँग्रेसने आंदोलनं केली. यांनी तर दिपकेनी केली, पण त्याच्या अगोदर काँग्रेसने केली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण शिवसेनेने का नाही केली? बेरोजगारांचा मोर्चा एकेकाळी राज ठाकरे यांनी काढला होता. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा संजय राऊत म्हणतात दोघांनी देशाचं नेतृत्व करावं, आणि तुम्ही महानगरपालिका तुमची निवडून येऊ शकत नाही आता, तर तुम्ही देशाचं नेतृत्व कसं करणार? ते करायचं असेल तर तुम्ही त्या दिशेने स्टेप्स टाकली पाहिजे ना. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे बघा, तुम्ही सातत्याने या नेत्यांना भेटलात, आता ज्यांची आपण नावं घेतोय, खासदार किंवा आमदार असतील, जे जातील सातत्याने तुम्ही भेटलात, सातत्याने डायलॉग ठेवलात, तर माणूस एक प्रकारे प्रेशरखाली सुद्धा येतो ना. तर ते होत नाही आहे. आणि आज असं बघा, आजची गोष्ट अशी आज आणि कालची की ईशान्य मुंबईतली एक पदाधिकाऱ्यांची मीटिंग उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवली, पदाधिकारी आणि कार्यकर्ते दोघांची. आता ही चांगली गोष्ट आहे. समजा कोणी जाणार असेल, आता ईशान्य मुंबईतले आपले संजय दिना हे जातील असं मी म्हणत नाही, पण समजा असं कोणाही शक्यता वाटत असेल तर असं डायरेक्ट कार्यकर्त्यांशी संवाद ठेवलाच पाहिजे. पण जर त्यांनी ठेवला नाही तर बाकीच्यांनी ठेवला पाहिजे, हा एक भाग. दुसरा भाग माझं म्हणणं आहे, जरी ठेवला असता तरी समोरनं आमिषही इतकी आहेत किंवा इतकी प्रेशर्स आहेत, त्याच्यामध्ये केवळ पैशाची नाही आहेत किंवा विकास निधीची नाही आहेत. ज्यांच्या संस्था आहेत त्यांचं सहकारी संस्थांचं ऑडिट, शिक्षण संस्थांचं ऑडिटही केलं जाऊ शकतो, त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली जाऊ शकते, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागे केसेस लावू शकतात, आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रेशरखाली आणलं जाऊ शकतं. या सगळ्या बातम्या बाहेर येत नाहीत. बरोबर. आणि याच पद्धतीने ऑपरेट होतं हे उघड आहे. कारण आपण म्हणजे ज्यावेळी 2022 शिवसेनेच्या बाबतीत हे झालं, अनेकांचा सूर असा होता की उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष सांभाळता नाही आला, त्यांनी बाहेर पडायला पाहिजे होतं, संघटना नीट बांधायला पाहिजेत. हे मुद्दे काही अंशी बरोबर आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही म्हणजे प्रश्नच नाही. प्रश्न हा आहे की ममता बॅनर्जी तर खऱ्याखुऱ्या मास लीडर आहेत. त्या तर म्हणजे त्यांच्या अंगातच स्ट्रीट फायटिंग हा गुण आहे, म्हणजे तरीसुद्धा त्यांचा पक्ष तर म्हणजे निकालानंतर एका महिन्यात फुटतो, आणि इतक्या वाईट म्हणजे पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे कोसळतो. आणि त्याच्यामध्ये सुदीप बंदोपाध्याय सारखा 7-7 वेळा निवडून आलेला खासदार, म्हणजे काय द्यायचं म्हणजे लोकांना तो स्वतःजवळ बांधून ठेवण्यासाठी, हा पण प्रश्न आहे. म्हणजे जर समोरची आमिष आणि समोरचं राजकारणच इतकं गलिच्छ झालेलं आहे तर तुम्ही तुमचे पक्ष वाचवणार कसे? आणि त्याच्यामध्ये एक असं आहे तर अजूनही आहे की SIRच्या माध्यमातून ज्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये खेळ केला गेला, बिहारमध्ये खेळ केला गेला, तो SIRचा माध्यम आहे, व्होट चोरीचं माध्यम आहे, आणि शिवाय डायरेक्ट कॅश ट्रान्सफर लोकांना निवडणुकीच्या पूर्वी ही जी DBT योजना आहे निवडणुकीपूर्व, त्याच्यावरती त्याला फाईट करणं फार मुश्किल आहे. तरीसुद्धा मग आता उपाय काय याच्यावरती आपण म्हणू की हे असंच चालत राहणार का? मला असं याच्यामध्ये एक अतिशय चिंतेची गोष्ट वाटते आहे की आज उद्धव ठाकरे असतील किंवा आम आदमी पक्ष असेल तर त्यांना त्यांचा अशा प्रकारे त्यांची वाट लागते हे बघून एक विकृत आनंद ज्यांना होतो आहे. अशी एक मोठी कम्युनिटी आपल्याकडे आहे, त्यांना फार आनंद होते की यांना ज्यांची बरी खोड मोडली, हे पैसे खात होते केजरीवाल यांच्यावरती कुठलाही आरोप चिकटला नाही. बंगल्याचा एक विषय सोडून द्या तुम्ही, पण हा जो एक्साईजचा होता त्याच्यामध्ये
न्यायालयाने सांगितलं याच्यात काहीच काही नाहीये. नाही, बरोबर. संजय राऊतांमध्ये काहीही नव्हतं, अनिल देशमुखांवर काही नव्हतं. पण बघा तुम्हाला 2011मध्ये अण्णा हजारेंनी जे आरोप 2Gचे केले होते किंवा कोळसा घोटाळा, बहुसंख्य किंवा कॉमनवेल्थ घोटाळा, सुरेश करमाळींना आत टाकलं पण शिक्षा होऊ शकली नाही त्यांची. म्हणजे हे पण सत्ता गेली यांची. म्हणजे त्यामुळे खोटे नाटे आरोप करून यांना दूर करणं. आता उद्धव ठाकरेंच्याबद्दल महानगरपालिकेचं त्यांनी सांगितले की करोनामध्ये अमुक खाल्लं तमुक पैसे केले. आज तुम्हाला सांगतो, आज कॉन्ट्रॅक्टर्स ज्यांची एक मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये कंत्राटदार म्हणत आहेत की आम्हाला 50% द्यायला लागतात, चारायला लागतात पैसे. हो. आता हा कॉन्ट्रॅक्टर्सची बिलं थकलेली आहेत 80,000 कोटींची आणि पैसे खाल्ले जातात. आमदारांना 10% द्यायला लागतात आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना द्यायला लागतात असं ते म्हणत आहेत. आता हे एवढं म्हणत असतानासुद्धा याचं सरकारला काही वाटत नाही. म्हणजे हे म्हणतात की महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार होतं. आता हा खिचडीचा घोटाळा तो काही मी समर्थनाने म्हणत नाही, तो किती कोटीचा होता आणि हा किती कोटींचे घोटाळे चालू आहेत. अगदी अगदी. किंवा मेघा इंजिनिअरिंगचा घोटाळा. आणि याचं मध्यम वर्गाला पुण्या, मुंबईत, नाशिक, औरंगाबाद जो शहरी सुशिक्षित मध्यम वर्ग आहे, जो काँग्रेसच्या नावाने खडी फोडतो, त्याला याचं काही वाटत नाही. एक्झॅक्टली. फार महत्त्वाचा प्रश्न. आणि ह्याच्यामध्ये ना नॅरेटिव्ह खूप काम करतं सर. म्हणजे आत्ता तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख केला ना, मला आठवते म्हणजे त्यावेळी माझी पत्रकारितेची सुरुवातच झाली होती. पण एका इंग्रजी वर्तमानपत्रानं 1,76,000 कोटीचा घोटाळा असा आकडा छापलेला होता त्यावेळी फ्रंट पेजवरती. आणि परवाची जी 15 लाख कोटींच्या महसूल घोटाळ्याची बातमी आहे त्या राजेश एक्सपोर्टची, ती बातमी टाईम्ससारख्या वर्तमानपत्रामध्ये 9व्या-10व्या पेजवरती येते. आणि त्याचं हेडिंग हे राजेश मेहताचं एक्सप्लेनेशन काय आहे त्याची आहे. म्हणजे घोटाळ्या झाल्याची पण नाही आहे. आणि त्या घोटाळ्याबद्दल आता काही चर्चा होताना दिसत नाही आहे. त्यामुळं या ज्या नॅरेटिव्हच्या गोष्टी आहेत, आपल्या आजूबाजूला जणू काही भ्रष्टाचार होत नाही असं नाही आहे, भयानक होतोय. फक्त तो पोचवण्याचं काम ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. आणि आता ज्या आपण गोष्टी बोलतोय सगळ्या या पक्षफुटीच्या, मला वाटतं 15 ते 20 दिवसच झालेले आहेत. आपले पंतप्रधान मोदी अपील करत होते जनतेला की तुम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करा, सोनं खरेदी करू नका, विदेशातला प्रवास टाळा. कुठं गेले ते सगळे संकटाचे दिवस? आणि तुम्ही आता अशा पद्धतीचं राजकारण करताय, पक्ष लुटत चाललेले आहात एका पाठोपाठ एक. तर हे काय म्हणजे कुठल्या दिशेनं? नाही, मला आता असं वाटतं की याच्यामध्ये आपण एक हा जो भ्रष्टाचाराचा मुद्दा घेतला, नैतिकता जी आहे, नैतिक भ्रष्टाचार जो आहे तो, की पक्ष फोडण्याचा हा विचार, आता हा तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाणार? तुम्हाला 400 पार होईपर्यंत तुम्हाला पक्ष फोडायचे आहेत का तुम्हाला सगळेच सांगून टाका का तुम्हाला सगळेच हवेत आणि तुम्हाला 800च्या वर तुम्हाला सगळी संख्या नेऊन ठेवायची? त्यातले सगळे जर तुम्हाला करायचं असेल तर लोकशाहीचा एक बुरखा आहे हा. आणि प्रत्यक्षामध्ये ही लोकशाही अजिबात नाही आहे. आणि ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे की तुम्हाला समोरचा विरोधी पक्षातले लोक, आता मोदींच्या भाषणामध्ये त्यांनी परवा असं सांगितलं की तुम्ही राजनीतीच्या वर उठा आणि तुम्ही देशाच्या विकासाच्या याच्यासाठी कामाला लागा. आणि तुम्ही राजनीती तुम्हीच करता पूर्णपणे. तेल कमी खाऊन आपल्याला देशभक्ती दाखवायची. ते म्हणजे हे कमाल आहे अक्षरशः. आणि याबद्दल माझं काय म्हणणं आहे की बघा, पहिल्यांदा 2022मध्ये महाराष्ट्रात गद्दारी झाली तेव्हा अजितदादा असं म्हणाले की हे बरोबर नाही आहे की तुम्ही बाळासाहेबांचा मुलगा उद्धव ठाकरे आहे, त्या पक्ष त्यांचा आहे, चिन्ह त्यांचं आहे, तुम्ही वेगळं करा ना तुम्ही. आता शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या, बरोबर म्हणाल्या त्या, की तुम्ही तुमची मुलं वाढवा ना, तुम्ही दुसऱ्यांची मुलं का घेता? तर आता हे जे आहे हे आता एवढं करून अजितदादांनी तेच केलं पुन्हा. अजितदादांना त्याबद्दल प्रश्न विचारले होते, ते काही उत्तर देऊ शकले नाही. आता मुद्दा असा आहे की उद्या बघा, आता हे अजून हे समजा 9च्या 9 7 गेले शिवसेनेचे गेले असं आपण गृहीत धरू समजा, तरी सुद्धा पोट भरणार नाही या बकासुरांचं. ते काय करतील, शरद पवारांचा पक्ष आहे ना पुढे. आत्ता याच्यात शरद पवारांच्या पक्षाची काय चर्चा होत नाही हा प्रश्न आहे. तो शरद पवारांचा पक्षसुद्धा ते बरोबर घेण्याचा प्रयत्न करतील ते. आणि ज्या प्रकारे शरद पवारांच्या पक्षाची सॉफ्ट लाईन गेले काही दिवस होती, आता परत त्यांनी हार्ड लाईन केली, पण त्यांचं काहीही भरोसा नाही आहे. त्यामुळे हे जर समजा असं झालं की शरद पवारांचा पक्षही गेला, उद्धव ठाकरेंचा पक्ष खाली केला, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसशिवाय लढणारं कोण आहे? म्हणजे लोकांच्या बाजूने बोलणारी कोण आहे? आणि काँग्रेसबद्दल इथे मध्यमवर्गाला अजूनही इतका त्रास होतो काँग्रेसचं नाव उच्चारल्यावरती
किंवा कोण आहे इथे महाराष्ट्रामध्ये, बरोबर. दुसरा पक्षच नाही आहे. छोटे पक्ष, जनता दल, शेकाप सगळे संपलेले आहेत तिथे. त्यामुळे महाराष्ट्राची जी काही वाटचाल याच्या पुढच्या काळात होणार आहे ती पूर्णपणे शिवशाहू फुले आंबेडकर मागे पडून एक पूर्णपणे हिंदुत्ववादी फॅक्टरी, जी महाराष्ट्रामध्ये RSSची फॅक्टरी जी इथेच स्थापन झाली नागपूरमध्ये. पण हां, म्हणजे मला फक्त एक बेसिक म्हणजे थोडासा पॉलिटिकल फिलॉसॉफीच्या दृष्टीने प्रश्न विचारायचा आहे की भाजपची ही इतकी गरज का बनलेली आहे की शिवसेना संपलीच पाहिजे? म्हणजे एकदा तोडून झाली तरी समाधान नाही आहे. मधल्या काळामध्ये 2 बंधू एकत्रित येत आहेत, त्याच्या थोड्याफार चर्चा झाल्या, पण त्यांची एकी किती मजबूत आहे आपल्याला माहिती नाही आहे अजून. तर हा ठाकरे ब्रँड जो आहे तो पूर्ण संपला पाहिजे, याच्यासाठीची आवश्यकता भाजपला एवढी का वाटते? नाही, महाराष्ट्रात बघितलं तर महाशक्तीचा उदय होण्यापूर्वी ठाकरे आणि शरद पवार या 2 शक्ती प्रमुख होत्या. काँग्रेसचं 1990 नंतरच काँग्रेसचा हळूहळू कमी होत गेला काँग्रेस पक्ष. म्हणजे काँग्रेस स्वबळावरती सरकार पुढे स्थापन करू शकला नाही, त्याला राष्ट्रवादीची जोड लागायला लागली. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जोपर्यंत आपण हे 2 ब्रँड संपू शकत नाही, बघा आजच एका भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी लिहिलेले आहे, एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की तुम्ही शरद पवारांची जे लोक तारीफ करत होते की त्यांनी कसे बघा लोकसभेमध्ये यश मिळवलं, गेल्या वेळी 2019मध्ये कशा पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं, आता त्यांची काय स्थिती आहे ते बघा तुम्ही. पण तरीसुद्धा ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही. अजूनही शरद पवारांबद्दल बघा, केंद्र सरकारमध्ये मोदींचं समजा चांगले संबंध असते, या इथे शरद पवार म्हणलं की यांच्या डोक्यात कळ जाते. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंबद्दल सुद्धा या मंडळींचं प्रेम किती होतं. जरी युती होती, प्रमोद महाजन यांचे इंडिव्हिज्युअल संबंध चांगले होते, पक्ष म्हणून सगळ्यांचे संबंध ते चांगले नव्हते. मी तुम्हाला एक आठवण सांगतो, एका भाजपच्या नेत्यांनी मला असं सांगितलं की वाजपेयी इथे आले की मातोश्रीवर जायचं. तर त्यांना काही लोकांनी सांगितलं की तुम्ही का जाता, ते काय येत नाहीत आपल्याकडे, तुम्ही तर देशाचे पंतप्रधान, देश चालवता असं. तर ते जे आहे की आणि बाळासाहेबांबद्दल इथे अतिशय अप्रिती आहे. म्हणजे विशेषतः भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीचा बनलेला होता 1990 पूर्वी, म्हणजे आपण याला म्हणतो की एक व्यापारी शेठजी भटजींचा जो पक्ष होता, त्या पक्षामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भाषा, त्यांच्या बोलण्याची पद्धत, त्यांची एकूण जगण्याची पद्धत याच्याबद्दल एक प्रकारे त्यांना एक तिटकारा होता. आणि तो तिटकारा, तो मोठा वर्ग आहे जो शहरामधला असा वर्ग आहे. तर बाळासाहेब गेल्यानंतर हाच वर्ग त्यांचं कौतुक करतो वरवरच, पण बाळासाहेबांबद्दल मुळात त्यांच्यामध्ये मनात प्रेम नाही आहे. हा जो वर्ग आहे, जो कोर ग्रुप आहे, जो रेशीमबागी आपण म्हणतो नागपूरचा, त्या ग्रुपला हा ठाकरे आणि यांच्याबद्दल कमालीचा तिरस्कार आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा या मंडळींना कमालीचा तिरस्कार आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँड जोपर्यंत संपत नाही, बघा एक चेहरा लागतो, एक इतिहास असतो एखादा. त्या ह्या घराण्याला मोठा इतिहास आहे, तो प्रबोधनकारी वारसा आहे. तो जो आहे तो वारसा पटकन संपवता येणार. मोठं घराणं आहे ना ते, शरद पवारांचे मोठं घराणं आहे. सगळ्या बाकीचे भावंड जर बघितलं तर बरेचसे कर्तृत्ववान आहेत. ही घराणी संपवल्याशिवाय, तुम्हाला आठवत असेल तर बारामतीला सुद्धा, बारामतीवरती फोकस करून निर्मला सीतारामन यांना टार्गेट दिलं होतं की बारामतीचं, त्या तिकडे सतत जात होत्या. त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला हे ब्रँड संपवल्याशिवाय, बघा आता जनता दल संपवायला त्यांना फारसा वेळ लागला नाही, कारण जनता दलाला किंवा फारसा चेहराच नव्हता. जनता दल जो पक्ष होता तो पक्ष मोठा होता पक्ष, म्हणजे VP सिंगांच्या काळात. म्हणजे तो पुढे जनता पक्षाचाच जनता दलामध्ये एक प्रकारचं वेगळं रूप होतं ते. पण जनता पक्ष आणि जनता दल लवकर संपले, कारण त्यांचे चेहरे असे एक नव्हता चेहरा. हा कसा एक चेहरा आहे, शरद पवारचा एक बाळासाहेबांचा चेहरा आहे. आणि हे चेहरे असलेले पक्ष नष्ट केल्याशिवाय जे प्रादेशिक अस्मितेचं प्रतीक आहे, ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये तुम्हाला DMK आणि AIDMK संपवल्याशिवाय तुम्हाला वाढताच येणार नाही, हे भाजपला माहिती आहे. आणि त्यामुळे तशा पद्धतीचं सध्या आजही बघा तुम्ही, संपूर्ण दक्षिणेमध्ये कर्नाटक वगळता भारतीय जनता पक्षाला अजून पाय रोवता आले नाहीत. आज जे नवीन रेवंत रेड्डी असतील किंवा केरळचे नवे मुख्यमंत्री असतील किंवा इथे DK शिवकुमार असतील, हे सगळे लोक, हे मोठा चेहरा आहे, विजय असेल. आणि त्यामुळे तिथे कुठेही भाजपचं तिथे स्थान नाही आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये, जे उत्तर प्रदेश नंतरचं मोठं राज्य आहे, या महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्णपणे आपली ताकद असावी. त्यामुळे आता
एकनाथ शिंदेना आत्ता त्यांचा उपयोग करून घ्यायचा आणि पुढे त्यांना कधी संपवता येईल त्यांना. 2029 हा म्हणजे सुप्रीम कोर्ट त्यांच्याकडे स्वबळाचं सुप्रीम कोर्ट आहे आणि वेगवेगळ्या चौकशा आहेत ना. आणि आत्ता तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या बाबतीत जे झालं की म्हणजे अचानकपणे काल परवापर्यंत ज्या पक्षाचं नाव माहिती नव्हतं, काय तो नॅशनल सिटीजन्स पार्टी NCPच होतं त्याचा पण शॉर्ट फॉर्म, पण तो व्यक्ती म्हणजे त्यांना असा एक सहज स्थापन केलेला पक्ष आज त्याचे 20 खासदार झालेत. तर त्या पक्षाची डिपॉझिट 1,06,000 डिपॉझिट आहे फक्त. आणि तो पक्ष स्वतः पश्चिम बंगालमध्ये कधी लढलेला नाहीये. आता या खासदारांच्या बाबतीत म्हणजे आपण अजून थोडंसं जरा स्पेक्युलेटिव्ह बोलतोय, पण तरी सुद्धा जर काही अशी फूट होणार असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काही लिगल चॅलेंजेस असतील आणि विलिनीकरणच ऑप्शन असेल त्यांना पण. नाही, लिगल चॅलेंज काही असेल असं वाटत नाही. म्हणजे आत्ताचा जो फॉर्मॅट आहे त्यामुळे 2/3 गेले, वेगळा त्यांनी जर गट केला तर आणि ते म्हणतील की आता एक मुद्दा आहे याच्यामध्ये, आमची शिवसेना आहे असं त्यांना म्हणण्याची सोय नाही, कारण ते अगोदरच त्यांनी गद्दार नंबर 1 जे आहेत, गद्दार गट 1 त्यांनी केलेला आहे. आता हे बहुधा म्हणजे आम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे असं म्हणू शकतात काही, असं म्हणावं लागेल त्यांना. आता मला सांगा की गमतीचा भाग म्हणून पुढे एक सांगतो की एकनाथ शिंदेचे पक्षातले तुम्ही चेहरे बघा, आमदार खासदारांचे, त्यांचं राजकारण बघा. शहाजी बापू पाटील एकदा म्हणाले होते 8 वेळा मी पराभूत झालो आणि जेव्हा विजयी झालो तेव्हा उद्धव ठाकरेंमुळे मी विजयी झालो, कसा बसा विजयी झालो असं म्हणाले. तेच उद्धव ठाकरेंना शिव्या द्यायला लागले. मुद्दा असा की यापैकी कोणी समृद्ध भारतासाठी किंवा महाराष्ट्राची इकॉनॉमी 1 ट्रिलियनची करायची किंवा देशाची इकॉनॉमी 5 ट्रिलियनची करायची किंवा देशाला 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था करायची म्हणून धडपडणारे चेहरे वाटतात आहेत वा शिंदे सेनेचे. आणि जे बोलत आहेत ते, त्यामुळे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवता येणार नाही. पण गंमत अशी की जर कोणी पक्षांतर आज केलं तर ते पुन्हा विजयी होतील याची शाश्वती नाही. कारण मी तुम्हाला सांगतो की शरद पवारांना दगा देणारे जे लोक होते त्यापैकी अनेक जण पराभूत झाले. 2019मध्ये सुद्धा बघा ना तुम्ही, अनेक जण पराभूत झाले ज्यांनी भाजपमध्ये उड्या घेतल्या त्यापैकी. त्यामुळे लोकांच्यावर जबाबदारी आता जास्त आहे की तुम्ही कोणी कुठल्याही पक्षातनं गेला तर तुम्ही त्याला जर निवडून दिलं तर यापुढे अशाच प्रकारचं पक्षांतर होत राहील. आयाराम गयाराम ही टर्म देऊन काँग्रेसची टिंगलटवाळी ज्यांनी केली ते स्वतःच असं करायला लागलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच्याबद्दल इथला मध्यम वर्ग, इथला जो प्राध्यापक असेल, शिक्षक असेल, डॉक्टर्स असेल, जे भारतीय जनता पक्षाच्या प्रेमात आहेत, मोदींच्या प्रेमात आहेत, ते याच्याबद्दल बोलायला तयार नाही आहेत. ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे असं मला वाटतं. खरं आहे. 19 जून आता फार लांब नाही आहे, तेव्हा काय होतं आहे ते आपल्याला कळेलच. पण या निमित्तानं जी सगळी चर्चा आपण आपल्या आजूबाजूला बघतोय त्याचा नेमका अर्थ काय आणि या सगळ्यामध्ये आपण काय हरवून बसतोय, म्हणजे जे सामान्यांच्या हिताचे विकासाचे मुद्दे आहेत ते नेमके कुठे गायब झाले. आणि जर हे अशा पद्धतीचं राजकारण होणार असेल तर ते खरोखर महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलं आहे की नाही याचा विचार सर जसे म्हणतायत तसं आता जनतेनंच करायला हवा. काय होतंय शिवसेनेमध्ये ते तर आपल्याला कळेलच, त्याच्यावरती पुन्हा चर्चा करू. तुर्तास या सगळ्या मुलाखतीबद्दल तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.